अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद हो तुम्ही सगळी खैरियतशी असाल, बेस असाल आणि मजेत असाल। आज मी मोप एक्साइटेड हो का की मी माझ्या स्कूलला आलो आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम। मी इकडे शिकत होतो या स्कूलला। पाठीमागा बघू शकता की महाराष्ट्र स्कूल आहे कडवई। म्हणजे आमच्या जमान्यातला ते अल्हम्दुलिल्लाह मोप नामचीन आणि मोप फेमस होती आणि आता पण आहे। आणि माशाअल्लाह मोप काही करशी शिकायला मिळाला। ते आज मी तुम्हाला पुरा कडवई गाव दाखवणार, आमची स्कूल दाखवणार आहोत। त्याच्यासोबत तुम्हाला जी धरण आहे जिथे आम्ही न्हावका जात होतो जेव्हा मी हॉस्टेलला होतो ती पण सगळं आज तुम्हाला दाखवू। आय एम शुअर की काही लोक अजून बघत पण असतील हे व्हिडिओ, जे आहे स्कूलशी म्हणजे शिकलेले असतील, त्यांची तुमची पण यादी असतील। ते चला आपण आपली यादी ताजे करूया। आणि जर तुम्ही ह्या स्कूलशी असाल आणि म्हणजे 98 पासून 2005 असंपर्यंत का तुम्ही इकडे शिकलेला असाल ते कमेंट्समध्ये जरूर टाईप करा की तुम्ही पण ह्या स्कूलला शिकले होते, ते मला पण माहिती मिळेल। ओके, त्याच व्हिडिओतला बनवून राहा। आता मी आतला जाता आणि जे सर आहेत त्यांना आपण जाण विचारूया की काय चेंजेस आले तिकडे, का की मला ते मोप काय चेंजेस दिसत आहेत। बघू शकता इथे पहिले होता हॉस्टेल, आता हॉस्टेलच्या जागेवर इथे बनली आहे स्कूल। मी कॅमेरामॅनशी बोलून जरा दाखवा या साईडला। बघू शकता इथे आमचा पहिले हॉस्टेल होता, म्हणजे आम्ही इथे राहायचो पहिले। आता इथे स्कूल बनलेली आहे, द एज्युकेशन सोसायटी कडू। जेवण वगैरे जी होता ते ह्या साईडला होता पण ते आता तोडलं गेलं आहे। आणि इकडे होतं हॉस्टेल, पण आता हॉस्टेलच्या जागेवर येतं आता इकडे स्कूल बनलेली आहे, द एज्युकेशन सोसायटी कडवई। ते मोप काही चेंजेस झाले तिकडे, मोप याद आहे तिकडची या स्कूलशी या गावाशी, का की मोप काय शिकायला मिळाला अल्हम्दुलिल्लाह इकडची। ते आता आपण जाणार वाटला आणि इकडे जे सर आहेत त्यांची आपण एक्झॅक्टली इन्फॉर्मेशन घेऊ की इथे काय चेंजेस आलेत आणि काय आहे। चला आता माझ्यासोबत बनवून द्या आणि फर्स्ट टाइम असाल ते चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। हे सर आता इकडे त्यांनी मॅडम आहेत, ते आपल्याला एक्झॅक्टली सांगतील। हॅलो सर। नमस्ते। हॅलो। नमस्ते। अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। हे मॅडम इकडचेच म्हणजे ह्या स्कूललाच होतो ना तुम्ही पण? जी, मी ह्या स्कूलला शिकलो, तो कॅम्पस आमचोच आहे। लहानाची मोठी मी गावातच जायलो। आता जरा इंट्रोडक्ट करतायत आमचे सर जी। आणि हे मी जेव्हा होतो तेव्हा तुम्ही सिनियर होते आय थिंक। जी, आम्ही 99 ची बॅच निघालो त्यांची। तुम्ही 3 क्लास पुढे होते त्या टायमाला आय थिंक। आता सर आपल्याला सांगतील। सर हे पहिले इथे हॉस्टेल होतं राईट? हां जी, बरोबर। आम्ही इथे राहायचो पहिले, आता इकडे स्कूल झाली इंग्लिश मीडियम। सांगतो सर, ॲक्च्युली 1962ला एज्युकेशन सोसायटी कडवईनं हे कॅम्पस सुरू केलं आणि त्यावेळेला महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई ही शाळा पहिल्यांदा सुरू केली गेली। गावातली विद्यार्थी इथं शिकत होते आणि ते चालू असतानाच 2003ला काळाची गरज पाहून डॉक्टर अन्सार जोयासाहेब यांच्या पुढाकारानं आणि त्यांच्या मित्रांच्या साथीनं एक इंग्लिश मीडियम सुरू केली गेली। आणि त्यानंतर थोड्या दिवसानंतर पुन्हा काळाची गरज आणि जवळपासच्या गावातल्या मुलांना गरजेचं आहे म्हणून कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स याची देखील स्थापना करण्यात आली। आणि अशा पद्धतीनं एज्युकेशन सोसायटीची ही 3 विद्यालयं काम करत आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र उर्दू हायस्कूल कडवई, द कडवई इंग्लिश स्कूल आणि कालसेकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स हे या ठिकाणी शिक्षणदानाचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चाललं आहे, ज्याचा फायदा या पंचक्रोशीतल्या दशक्रोशीतल्या विद्यार्थ्यांना होतो। इंग्लिश मीडियमला गावातून सर्व जाती धर्माचे विद्यार्थी या ठिकाणी येत आहेत। हॉस्टेलमध्ये पण त्यांना राहण्याची, जर बाहेरून काही लोक येतात तर हॉस्टेलमध्ये पण राहण्याची सोय आहे। कालसेकर ज्युनियर कॉलेजमध्ये देखील त्याच पद्धतीनं वातावरण आहे आणि फार चांगल्या पद्धतीनं आपण शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय। यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे जी कॉम्पिटिशन झाली होती आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये या कॅम्पसला जिल्हा लेवलवरती पहिल्या नंबरचं पारितोषिक मिळालं आहे। सो आम्ही डिस्ट्रिक्टमध्ये फर्स्ट आहोत। सो आमच्या ज्या फॅसिलिटीज आहेत ह्या सगळ्या फॅसिलिटीज ह्या डिस्ट्रिक्टमधल्या कुठल्याही इतर शाळांपेक्षा चांगल्या असल्यामुळे आम्हाला तो मानांकन मिळालेलं आहे। या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्यांसाठी आपण एक फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम देखील आमच्याकडे आहे। त्याचबरोबरीनं आपल्याकडे इंडोर गेम झोन आहे। आमच्याकडे विद्यार्थ्यांना आम्ही स्टेम एज्युकेशन पण देतो, जेणेकरून विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, सायन्स, मॅथमॅटिक्स ह्या सगळ्या गोष्टी त्यांचं ॲक्टिव्हिटी ओरिएंटेड एज्युकेशन देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे। नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 याची जे गाईडलाईन्स आहेत त्या पद्धतीनं काम करण्यासाठी देखील आम्ही सुरू केलेलं आहे। म्हणजे अजून जिल्हाभरामध्ये किंवा राज्यभरामध्ये ही पॉलिसी आलेली नाही, पण एज्युकेशन सोसायटीच्या कॅम्पसमध्ये अध्यक्ष सादिक काझी साहेब यांच्या नियोजनामध्ये आपण सगळेजण शिक्षक मेहनत घेऊन त्यावरती काम करतो आहोत आणि चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देण्याचं काम हे या ग्रामीण भागामध्ये चाललेलं आहे। आणि त्याचमुळे
जसं मी म्हटलं त्या पद्धतीनं मुख्यमंत्री माझी शाळामध्ये देखील आपला नंबर आलेला आहे आणि एक चांगलं कॅम्पस या ठिकाणी आपण पाहत आहे. आणि हे जे टर्फ आहे हे टर्फ देखील रत्नागिरी जिल्ह्यातलं एकमेव टर्फ आहे रुरल रत्नागिरीमध्ये की हे जे मल्टी स्पोर्ट टर्फ आहे हे देखील अशा पद्धतीच्या बऱ्याच फॅसिलिटी मुलांच्या चांगल्यासाठी आपण दिलेल्या आहेत. नाइस, थैंक यू सर सो मच फॉर इन्फॉर्मेशन. क्या आप भी हो परेशान और देख रहे एक अच्छा रिश्ता अपने बच्चों के लिए? घर बैठे बैठे व्हाट्सएप के जरिए से तो जुड़िए हमारे प्लेटफॉर्म से, जो एक नहीं दो प्लेटफॉर्म है. कोकनी शादी और मुंबई रिश्ते. तो आज ही कांटेक्ट करें दिए हुए नंबर पर और देखिए घर बैठे बैठे अच्छे अच्छे रिश्ते, कोकण से लेके मुंबई तक और मुंबई से लेके अब्रॉड. बघू शकता सामने ही हॉस्टेल आहे, कालसेकर स्टुडंट हॉस्टेल. पहिले इकडे आमचा म्हणजे बाथरूम होते ह्या साईडला आणि ही जी स्कूल आहे इथे आम्ही म्हणजे हॉस्टेल होता तिथे आम्ही पहिले राहत होतो. आता बशीर भाई आता आपल्याला नेत आहेत आतल्यात आणि थोडा बहुत गाईड करतील. चला जाऊयात. आपला कालसेकर बॉयज हॉस्टेल जी आता पोराच्या आता नाही म्हणून 80 पोरं आहेत. माशा जी अल्हम्दुलिल्लाह. आणि तिकडे गर्ल्स हॉस्टेल पण आहे आमचा फातिमा गर्ल्स होम ती गावात नाव आहे. आहे, जी मोल्ल्यामध्ये आहे. माशा त्याच्यातून आता नाही बोलले होते 11-12 पोरी सगळे आहेत ठेवगाला माशा आणि 50 ते 60 पोरींचं इंतजाम आम्ही त्याला केलं. 100 पोरी पण एवढं इंतजाम आहे. माशाअल्लाह. आणि आता हे आपल्याकडे जे पोरं आहेत ती सगळी मिक्स आहेत ना हॉस्टेलला? मिक्स आहेत सगळी. हा मुंबईची पोरं आहेत सगळी सगळी मिक्स आहेत. आणि आपल्या कोकणाईकडची पण आहेत? कोकणाचीच आहेत जास्त तरी पोरं. कोकणची आहेत आणि मुंबईची आहेत, युपी बिहारची पण पोरं आहेत. आणि ऍटमॉस्फिअर स्टेट शिक राहिलेली हा पुरा स्टेटची ऍटमॉस्फिअर एकदम पुरा सगळ्या एक सोबत येतात सगळे. माशाल्लाह. बघा ही हॉस्टेल आहे. खूप चेंजेस आहे ना माशाल्लाह. आम्ही होतो तो थोडा हार्ड होता पण माशाल्लाह आता बेस्ट आहे. व्हेरी नाईस. हे सगळी रूम आहेत इकडे असे? अच्छा अच्छा अच्छा. असे बेड सिस्टम आहे. अच्छा अच्छा. म्हणजे आमच्याच टायमासारखंच आहे बेड सिस्टम. इकडे नोकतोय हो पोर वाटते. हेलो, हाँ क्या नाम है आपका? काजी. कहाँ से आप हो? मुंबई. मुंबई से. माशाल्लाह. कौन से स्टार है इसमें आप? 6 पे. माशाल्लाह. बाय बाय. बघू शकता या खिडकीशी सामने तुम्हाला दिसतं ही पाणी होतं. ही धरणाची येते पाणी आणि आम्ही पहिले इथे न्हायचो पावसातला पण आणि असा पण नो. माशाल्लाह. या खिडकीशी बघू शकता आणि किती मस्त नजारा आहे. तुम्ही काय बोलतो? आता मी 2 वर्षाच्या अगोदर नाना पाटेकरची फाउंडेशन आहे नाम फाउंडेशन, त्यांच्या कोलॅबोरेशनने आम्ही नदी पुरी साफ केलेली होती. पुरी खलसरपुरी नदी आमची जी आता जानशीपुरी संगमेश्वरला मिळते नदी पाणी साफ दिसतं अल्हम्दुलिल्लाह. आणि डॅमशी पुरा गलती पाणी येते. याच पुरे जितके बावी आहेत ते त्या नदीशी कनेक्टेडच आहेत अल्हम्दुलिल्लाह. चला आता अजून पण दाखवा. मी व्हिडिओ बनवून द्या आणि चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. अस्सलाम वालेकुम. अच्छे हॉस्टेल कैसे एंजॉय कर रहे हो? हाँ लास्ट ईयर में. माशाल्लाह. कहाँ से आप हैं? मुंबई. मुंबई से. चलो बाय बाय. आता मी जातो गलती किचनला. बशीर भाई दाखवतात किचन म्हणजे हॉस्टेलचं किचन. चला मला वाटतं इकडे आता जाऊन जो टाइम झाला वाटतं आम्ही आमचा किचन आहे. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह वबरकातुह. खैरियत है? खैरियत है ना? पूरा चलता है माशाल्लाह. वो चलता है. आज क्या है खाने में? क्या है? दाल चावल सब्जी. माशाल्लाह. अच्छे. कहाँ से आप लोग हैं? मुंबई. आप बर्दाश्त कर रहे? काटा नहीं खिदमत कर रहे? जी. मोला नाही अरबी वगैरे पोरांची घेतात. आमच्या टायमात आले मारते ते मोठा डंडा था. अभी मारते की नहीं? अभी निशानी है बाकी मारकी है. वो टाइम पे ऐसे बड़ी होती अल्हम्दुलिल्लाह मार खाने से सीखे. तालीम के लिए मार ज़रूरी है. घर की तालीम होना बहुत जरूरी है. हमको ऐसा लग रहा है कि हमने मार खाई लेकिन सीखे. अगर अरबी नहीं कुरान नहीं तो फिर ज़िंदगी नहीं. प्रशांत तांबे. नमस्कार. नमस्कार. बरं आहे ना? एकदम मजेत. म्हणजे गलती किचन वगैरे समजतात? नाही हे वरती जेवायला आले. अच्छा खाण्या कॉलेज येते कॉलेज बरं चाललं आहे ना? एकदम मस्त. थँक्यू. आता मी जातो इकडे किचनला. नमस्कार.
बरं आहे ना? काय साफसफाई चालली हा? अस्सलामुअलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू. जेवण बिवण कसा मस्त बनवता एकदम? काय बोलाल? घरी आहेत? अल्हम्दुलिल्लाह. कसं गाव कसं? जी कुर्दुंडा. उर्डुंडाचे? जी. काय नाव काय? अलजी. अच्छा, तुमच्या गावाचा शूट झाला होता, काहीच माहिती ना? मालगुणकर हां. असं मालगुणकर. जी जी जी. माझा क्लासमेट होता. इथे कडवायला ना? जी जी. अर्धा केली आमचं पण गाव. चला समाधान. जी जी. बघू शकता अल्हम्दुलिल्लाह आम्ही जितका पॉसिबल होता तितका कव्हर केला. सरनी पण जितकी इन्फॉर्मेशन हवी तेवढी इन्फॉर्मेशन दिले. बशीर भाईनी आणि आमच्यासोबत आमचे फिरदौस खान तिकडे आहेत, ते लाजतात मागापासून कॅमेराचा नेमका. फायनली आता आम्ही ते जाऊ इन्शाल्लाह आणि बाकीचा जे शूट राहिला आहे ते करू आणि व्हिडिओला बनवून द्या. आणि जर आपल्या ह्या स्कूलशी असाल महाराष्ट्र हायस्कूलशी तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला गाव वगैरे माझ्यासोबत बघायला मिळतील. चला या आमच्यासोबत कॅमेरामॅन लावून जर दाखवा इकडे फिरवा. आमचे फिरदौस खान सिनियर आणि तिथे सामने रईसून आभार होते आणि कॅमेरा आमच्या उभेच बाळच्या हातात आहे. व्हेरी नाईस. आता सर आपल्याला सगळ्या क्लासेस फिरवतात आणि दाखवतात इथे काय काय फॅसिलिटीज आहेत. तर सर काय बोलाल? हॅलो, ॲक्च्युली हा नर्सरीचा क्लास आहे. नर्सरीचे जे छोटी छोटी मुलं आहेत ती या क्लासमध्ये बसतात आणि त्यासाठी एक प्रॉपर थीम वॉल आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की नर्सरीच्या क्लाससाठी कार्टून बेस्ड आपण सगळे ॲनिमल्स या ठिकाणी पेंट केले. हे पेंटिंग जे आहे अशाच पद्धतीनं प्रत्येक क्लासरूम, शाळेचा प्रत्येक क्लासरूम हा थीम बेस्ड पेंटिंगवरती आहे आणि प्रॉपर विद्यार्थ्यांच्या एज ग्रुपनुसार त्यांना जे अप्रोप्रिएट असेल आणि जे चांगलं वाटेल अशा पद्धतीचं एन्व्हायरमेंट आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमचे आर्ट टीचर आहेत विशाल दानवडे, त्यांनी हे सगळं पेंटिंग या ठिकाणी केलेलं आहे. असा हा एक प्रयत्न आहे. जाऊया दुसऱ्या क्लासमध्ये. ही जी सायकल पाहताय हे सायन्स म्हणजे सायन्स एक्झिबिशन जे दरवर्षी घेतलं जातं, तर तालुका लेवल सायन्स एक्झिबिशन मध्ये तालुक्यामध्ये ह्या सायकलला सेकंड रँक मिळाला होता. ही एक जॉगिंग सायकल आहे जी जॉगिंग बरोबर इलेक्ट्रिसिटी जनरेट करते आणि अशा पद्धतीचं हे प्रोजेक्ट आहे. आता तुम्ही बघू शकता की बल्ब्स एकदम कमी हे आहेत. मी जर ही सायकल चालवली तर तुम्हाला लक्षात येईल की ज्यावेळी मी जॉगिंग करतो अशा पद्धतीचा हा एक प्रोजेक्ट आपण केलाय. म्हणजे हेल्थ आणि वेल्थ अशा दोन्ही गोष्टी एकत्र ठेवून आपण हे केलं होतं आणि आपल्याला रँक पण मिळाला होता यासाठी. नाईस. हे पण स्टुडंट विथ हे म्हणजे ॲज अ गाईड टीचर मी स्वतः होतो आणि आमचे स्टुडंट्स असं आम्ही एकत्र मिळून हा प्रोजेक्ट केला होता आणि स्टुडंटनी तो रिप्रेझेंट केला होता एक्झिबिशन मध्ये आणि त्यांना त्यासाठी रँक पण मिळाला होता. तालुका वाईज नंबर 2. हो, तालुक्यामध्ये पूर्ण म्हणजे तालुक्यामध्ये टोटल 125 प्रोजेक्ट आले होते. त्या 125 प्रोजेक्ट पैकी याला सेकंड रँक मिळाला. व्हेरी नाईस. चला जाऊया पुढे. बघूया आता इकडे. हॅलो बच्चा बंडी, हाऊ आर यू कोच? ओके चला आता सर काय बोलत आमच्या परत. हाजी, ही जी वॉल आहे जसं आपण थीम वॉल आपण सगळ्या केलेल्या आहेत तर ही आहे कडवई किंमतची वॉल. आपण पाहू शकतो की आमची जिल्हा परिषद केंद्र शाळेची पहिली शाळा कडवईमधली आहे, तिचं पण चित्र काढलेलं आहे. बाजारपेठ आहे, धरण आहे, हे कडवई गावचं गाव देऊळ आहे त्याचं हे पेंटिंग आहे. त्याच्यावर आपली मस्जिद आणि आपली शाळा अशा पद्धतीने हे कडवईला रिप्रेझेंट करणारी ही एक वॉल. हे ब्राह्मणवाडी काय ते पुढे? हां जी, येस ब्राह्मणवाडी, ज्याला आपण बाजारपेठ म्हणतोय. व्हेरी नाईस. आणि आमची स्कूल इकडे आहे लास्टला. राईट, व्हेरी नाईस. ती मशीन पण आहे आणि इकडे हे देऊळ. हे सर अजून एक इनिशिएटिव्ह आपण घेतो की आपल्याकडे हे रीडिंग क्लब चालवतो आणि रीडिंग क्लबमध्ये एव्हरी मंथ प्रत्येक विद्यार्थ्यांना एक पुस्तक वाचावं यासाठी आपण त्यांना प्रेरित करतो, प्रोत्साहित करतो. कहाणी ट्री म्हणून एक जागा आहे मुंबईला, एक शॉप आहे, तिथे विद्यार्थ्यांच्या एज अप्रोप्रिएट बुक्स मिळतात. तर आमचे अध्यक्ष जे आहेत सादिक अली साहेब यांच्या प्रयत्नातून आपण ही बुक्स मागवली होती आणि प्रत्येक विद्यार्थी हे बुक दर महिन्यातून एक पुस्तक वाचतं, त्याचा रिव्ह्यू मिळतो आणि तो रिव्ह्यू घेतला जातो. एक चांगली रीडिंग हॅबिट मुलांना लागावी यासाठी प्रयत्न केला. आपल्याला बायोलॉजी लॅब पाहायला मिळेल. वेरी गुड लॅब आहे त्या. म्हणजे संगमेश्वर तालुक्यातलं सर एकमेव ज्युनियर कॉलेज आहे ज्यामध्ये आपल्याला लॅब जे आहेत म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ह्या सेपरेट लॅब्स असणारं एकमेव कॉलेज आहे.
ज्युनियर कॉलेज. आणि इथे इतक्या म्हणजे सामानाची उपस्थिती इतकी आहे की आपण ग्रॅज्युएशन लेवलची प्रॅक्टिकल्स पण आपण इथे घेऊ शकतो. तर अशी फॅसिलिटी आपण दिली आहे. व्हेरी नाईस. ही सर आहे आमची एज्युकेशन सोसायटीची लायब्ररी. म्हणजे खरं तर प्रत्येक एज्युकेशनल इन्स्टिट्यूटचा हा आत्मा असतो. आणि या लायब्ररीमध्ये तुम्ही पाहू शकता असंख्य पुस्तकं आहेत, ज्याच्यामध्ये उर्दू भाषेची आहेत, इंग्रजी भाषेची आहेत, हिंदी आहे, मराठी आहे, अशी वेगवेगळ्या भाषांची एज अप्रोप्रिएट बुक्स या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि जसं मी मगाशी म्हटलं की आमचे अध्यक्ष फार वाचनासाठी फार प्रेरित करत असतात सगळ्यांना, तर त्यांच्याच प्रयत्नातून हे एक मोठा हॉल आपण डिझाईन केलेला आहे. आणि विद्यार्थी फारच मोठ्या संख्येने इथे येतात, ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करतात. अशी आमची एक एज्युकेशन सोसायटीची खासियत आणि ही आमची लायब्ररी. ही सर आमची IT लॅब आहे. इथे देखील आपल्याला हे कम्प्युटर्स पाहायला मिळतात. पूर्ण कॅम्पस जो आहे हा आमचा वायफाय इनेबल्ड आहे. सो विद्यार्थ्यांना आपण वायफाय पण प्रोव्हाइड करतो. सो इंटरनेट कनेक्शन आहे आणि प्रॉपर सर्व्हिलन्समध्ये विद्यार्थ्यांना आपण IT लॅबचा वापर करायला देतो. स्पेसिफिक टायमिंग आपण त्याच्यासाठी ठेवलेला नाहीये. विद्यार्थ्यांना त्यांच्या सवडीनुसार पण आपण त्यांना इथे उपलब्धी करून देतो. आणि त्यांच्यावरती गाईड करण्यासाठी गाईड टीचर देखील या ठिकाणी उपस्थित असतात. आणि त्याचबरोबर आपण मुलांना रोबोटिक्स पण देतो. अशी आपल्याकडे 20 किट्स आहेत. म्हणजे एक अप्रॉक्सिमेटली 60 किट्स आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण मुलांना रोबोटिक्स, कोडिंग या गोष्टी आपण शिकवतो. नाईस. हे आमचं रीडिंग कॉर्नर आहे, ESK रीडिंग कॉर्नर. आणि या कॉर्नरवरती हा जो टेबल आहे हा एक ऐतिहासिक टेबल आहे. गावातल्या बऱ्याच मोठ्या माणसांनी म्हणजे जे समाजात प्रतिष्ठित आहेत अशी सगळी मंडळी या टेबलवरती बसून त्यांनी पेपर वाचलेत, पुस्तकं वाचलेत आणि ज्ञान आत्मसात केलंय. आणि तोच टेबल आपण इथे आणला, त्याला रिस्टोर केला. आणि या ठिकाणी आपण पाहू शकता हे जे बॉक्स आहेत, हे जे पेपर्स त्याच्यावरती नावं जे लिहिलेले ते पेपर्स आपण मुलांसाठी मागवतो. रोज या ठिकाणी पेपर्स येतात, न्यूजपेपर येतात आणि ते विद्यार्थी वाचतात आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न केला जातो. असा एक वेगळा इनिशिएटिव्ह आपण घेतलेला आहे. चला आता आपण जातो इकडे कशी क्लास इंडोर. ओके. सुपर. हे आहे सर इंडोर गेम झोन. यामध्ये म्हणजे खाली जिम्नॅशियमचे जे जो रूम होता त्याचा टेरेस होता आणि त्या टेरेसला वाढवून आपण ही जागा युटिलाइज केली आहे. आणि नॉर्मली आपण बघतो की कोकणामध्ये भरपूर पाऊस असतो, त्यामुळे पावसाळ्याच्या सीझनमध्ये मुलांना खेळायला मिळत नाही. आणि म्हणून ही एक संकल्पना आमच्या अध्यक्षांना सुचली आणि त्यांनी हे इंडोर गेम झोन या ठिकाणी तयार केले. जिथे सगळे जे इंडोर गेममध्ये आपण टेबल टेनिस आहे, त्याचबरोबर कॅरम आहे किंवा चेस बोर्ड आहे, अशा पद्धतीचे जे बैठे खेळ आहेत ते सगळे आपण या ठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ही जागा आपण करून दिलेली आहे. व्हेरी नाईस. आपल्या टायमातला नव्हतं नाही, इतकी फॅसिलिटीज नव्हती. असते तेव्हा चाणार पोहोचले असतो नाही. जिम पण होता काय नव्हतं. हो बरोबर. राईट. हे 98 ला होते बोलतात. राईट. आमच्या नंतर आले, पहिले आले ते सोबत असते. आता चांदार गेलो असतो ना आपण. माशाल्लाह. चला. पण एक मोठी बात आमच्यासाठी, आम्ही महाराष्ट्र स्कूलचे स्टुडंट आहोत आणि सगळे माशाल्लाह स्कूलला शिकले सगळे वरती, म्हणजे माशाल्लाह बेस्ट पोस्ट वरती सगळे. अल्हम्दुलिल्लाह. नमस्ते. हे ऍक्च्युली आर्ट रूम आहे आमचं. म्हणजे इथे विद्यार्थ्यांना आर्टचे सगळे क्लासेस जे आपण मगाशी तुम्ही जे बॉटल कॅपपासून बनवलेलं जे पेंटिंग बघितलं किंवा स्कल्पचर बघितलं तर ते पण इथेच बनलं होतं. आणि ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मुलांकडून करून घेतल्या जातात. आणि जे वॉल्स तुम्ही बघितलात किंवा जे काही आर्ट रिलेटेड या कॅम्पसमध्ये जे काही तुम्ही पाहताय, जी काही सुंदर दिसणारी गोष्ट आहे ते बनवणारी व्यक्ती म्हणजे हे आमचे विशाल जे स्कूल ऑफ आर्ट्सचे अलमनाय आहेत आणि तिथून शिकलेत. आणि फार चांगला एक व्यक्ती, एक आर्टिस्ट आम्हाला संस्थेला मिळालेले आहे. व्हेरी नाईस. सर काय बोलाल 2 शब्द? पण त्यांचं काम फार छान आहे. आणि या ठिकाणी हे सगळा हा सेटअप आहे त्यांचा, त्यांनी सांगितल्याप्रमाणे. आणि याचा परिणाम असा आहे सर की एलिमेंटरी इंटरमिजिएटच्या ज्या एक्झाम्स होतात मागची 3 वर्ष सर आल्यापासून आपले विद्यार्थी A ग्रेडमध्ये फार चांगल्या पद्धतीने पास होतात आणि मोठा चांगला रिझल्ट आपल्याला दरवर्षी मिळालेला आहे. नाईस. चला. हॅलो. काय बेसो सगळ्यांनी? यू टॉक इंग्लिश यू टॉक कोकणी बोलता हो का इंग्लिश बोलता? यू आर फ्रॉम इंग्लिश मीडियम ना? सो सुटली शाला आता जातो घरा. ओके. मोप नंबर आहे ना, ओके. जाऊ आणि आपलं ख्याल ठेवा, ठीक आहे. आणि व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा कोकणी आम्हाला. ओके. तुम्हाला सगळ्याला कोकण बघा मिळेल माझं, ठीक आहे. चला बाय.
बघू शकता इकडे जिम पण आहे माशाल्लाह. आमच्या टायमात असतात हे आम्ही पण सलमान खान असतो ना. माशाल्लाह व्हेरी नाईस व्हेरी नाईस. फुल्ली इक्विप्ड जिम आहे. याच्यामध्ये सगळं हे इक्विपमेंट आपण पाहू शकता. एज्युकेशन सोसायटी कडवई आणि डिस्ट्रिक्ट स्पोर्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमानं ही जिम आम्हाला मिळाली आणि विद्यार्थ्यांसाठी आणि गावातल्या मुलांसाठी जे आपल्या फिटनेससाठी काम करू इच्छितात त्या सगळ्यांसाठी ही जिम ओपन असते आणि चांगल्या पद्धतीने मुलं आता यामध्ये व्यायाम करतात आणि स्वतःला फिट करतात. व्हेरी नाईस. हे जे बुक आहे हे आहे कोणाचं कोड. उमलती पृथ्वी फाउंडेशन म्हणून एक संस्था आहे जी गावामध्ये काम करते आणि आमचे अध्यक्ष जे आहेत सादिक काझी त्यांनी हा प्रोजेक्ट हातामध्ये घेतला होता आणि हे एक पुस्तक म्हणजे हे कडवई मोहल्ल्याचा पुरा एन्सायक्लोपीडिया आहे. याच्यामध्ये प्रत्येक माणसाचं कॉन्टॅक्ट आहे. जसं आपण जाणतो की या कॅम्पसमधून शिकलेले बरीच लोक ही मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन आहेत, देश विदेशात कमवत आहेत, म्हणजे कोण ना कोणतरी प्रोफेशनल म्हणून चांगल्या लेवलवरती एका चांगल्या पोस्टिंगवरती काम करणारी मंडळी आहेत. त्याचबरोबरीनं 19हून जास्त आम्ही डॉक्टर्स या कॅम्पसमधून दिलेले आहेत. 350हून जास्त कॅप्टन्स आम्ही कॅम्पसमधून दिलेले आहेत समाजासाठी आणि त्या सगळ्यांचा डेटा हा कुठेतरी असला पाहिजे आणि या निमित्तानं हे एक पुस्तक बनवलं गेलं. अध्यक्ष सादिक काझी यांनी त्यांच्या टीम बरोबर मेहनत घेतली होती आणि हे कोणाचं कोड अशा नावाचं एक पुस्तक बनवलं गेलं आणि ते एक पुस्तक आहे. त्याच्या बरोबरीनं एज्युकेशन सोसायटी कडवईचं पहिलं प्रकाशन मायबोली हे पुस्तक आपण पाहू शकता. हे जे मायबोली आहे हे कोकणी भाषा किंवा कोकणी वर्ड जे विशेषतः ह्या भागामध्ये कडवई आणि जवळ पंचकृषीमध्ये जे कोकणी शब्द वापरले जातात त्याचं एक डिक्शनरी, त्याच्या बरोबरीनं त्यातल्या काही कथा, काही म्हणी, गाणी अशा पद्धतीचं एक पुस्तक हे अध्यक्ष सादिक काझी यांनी स्वतः लिहिलेलं आहे आणि त्यांनी हे आपण एज्युकेशन सोसायटीने हे प्रकाशित केलेलं आहे. एक आवर्जून सांगावं असं वाटतं की आपण सगळेजण जाणतो की मराठी भाषेला इतकी वर्ष अभिजात भाषेचा दर्जा नव्हता, त्यामुळे त्याच्या बोलीभाषांना पण ती किंमत नव्हती समाजामध्ये. पण मराठी भाषेला आत्ताच काही दिवसांपूर्वी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्या ज्या बोली आहेत, जशी ही कोकणी एक बोली आहे, तर ही एक संपदा आपल्या सगळ्यांसाठी आहे आणि त्याचं हे एक पुस्तक एज्युकेशन सोसायटीनं केलंय आणि भविष्यात देखील अशा पद्धतीनं चांगल्या प्रकारचं साहित्य कोकणी भाषेमधून आपण या कॅम्पसमधून प्रिंट करणार आहोत. इंटेन्शन हेच आहे की जर भविष्यात कोणाला कोकणी भाषेवरती PhD करायची असेल तर त्याच्यासाठी एज्युकेशन सोसायटी कडवई हा एक रिसर्च सेंटर आणि हब असलं पाहिजे. त्याची ही एक छोटीशी सुरुवात आहे. व्हेरी नाईस. हे ऑनलाईन मध्ये नाही आपण काही करू शकतो? हा, ऑनलाईन आता सध्या अवेलेबल नाहीये कुठे, पण आपण आहे. हा, फ्युचर मध्ये मिळेल आपल्याला. पण जर कोणाला हवं असेल तर आपल्याकडे कॉपीज अवेलेबल आहेत, आपण आवर्जून ह्या मागू शकतो. ओके, थँक्यू. फायनली अल्हम्दुलिल्लाह आमच्या कडवई गावाचा शूट होता ती कंप्लीट झाला. आता मी ह्या व्हिडिओचं इथे एंड करतो. एंड करूच्या पहिले आता सर्व ॲडमिशनच्या भरात सर बोला. आपण ही शाळा पूर्ण बघितली या व्हिडिओच्या माध्यमातून आणि फार चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न झाला आहे. मला जिल्ह्यातल्या आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक माणसाला हे सांगावं असं वाटतंय की आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या पाल्याला जर आपल्याला या शाळेमध्ये टाकायचं आहे, ॲडमिशन घ्यायचं आहे, तर आपण कुठूनही असला, म्हणजे अगदी आपण लांब गावचे जरी असला तरी सुद्धा आपल्याकडे हॉस्टेलच्या फॅसिलिटीज आहेत. गर्ल्स हॉस्टेल पण आहे, बॉईज हॉस्टेल पण आहे. ॲडमिशन्स ओपन झालेली आहेत. त्यामुळे ही शाळा पाहिल्यानंतर तुम्हाला आवर्जून वाटणार आहे की आपली मुलं या शाळेमध्ये शिकली पाहिजे की आपण या शाळेमध्ये कॉलेजमध्ये शिकलं पाहिजे. तर आपण आवर्जून संपर्क साधा आणि आपण आवर्जून या कॅम्पसमध्ये व्हिजिट करा आणि ॲडमिशन घ्या. धन्यवाद. सलाम. आता मी व्हिडिओचं एंड करता. आपण तयार ठेवा आपल्या पॅरेंट्स हो, आपल्या एल्डर्स हो, कारण दुनिया ही मोठी आहे, जिंदगी छोटी आहे. एन्जॉय करा, सगळ्याशी बेस्ट असा आणि बेस्ट आणि इन्शाल्लाह आता आपण जाऊन मिळू नेक्स्ट व्हिडिओला. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू.